राहू द्या खाली बेल्स नकोय राजेश सर राहू द्या. आहेत का तर मग घ्या असतील. बेल्स असेल तर द्या कमिटी. सामन्याला सुरुवात आहे. पहिला सामना मच्छेवाडी विपक्ष तलवडे. मच्छेवाडी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले ते तलवडे संघाला. आता बघूया स्ट्राईकला आहेत अक्षय. ओ ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू डॉट बॉल. पहिली ओव्हर घेऊन आलेले आहेत विनायक बेडकर और याचे ओनर. सतत चांगली कामगिरी करत असतात ते संघासाठी. ना पहिला चेंडू त्यांनी डॉट घेतलेला आहे. पॉवर प्लेची ओव्हर त्यांनी स्टार्ट केलेली आहे. पहिला चेंडू डॉट. ओ पॉइंटला फटका मारला. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. चांगला शॉट आहे अक्षयच्या बॅटमधून. त्यांनी चौकारच्या साहाय्याने आपलं खातं ओपन केलेलं आहे आणि संघाचं पण खातं 4 धावेने ओपन केलेलं आहे. ओ चांगली सुरुवात केलेली अक्षयने. 2 बाउन्स. हो पुन्हा स्टेट ड्राईव्ह केलेलं चांगला आहे. एक रन तर कंप्लीट झाले. दुसरं संघ धावसंख्येसाठी प्रयत्न केले पण नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल तलवडे संघाला. 3 चेंडू 5 धावा स्ट्राईकला आलेले आता नवनाथ तलवाडे संघाचे बॅट्समन. स्क्वेअरला चांगला फटका आणि चौकार. 4 धावेने आपलं खातं ओपन केलेलं आहे नवनाथ यांनी. अक्षयने पण चांगला 4 धावेने खातं ओपन केलं होतं आणि नवनाथने अक्षयच्या पावलावर पाऊल ठेवून चौकार. 4 धावेने आपलं खातं ओपन केलं आणि संघाची धावसंख्या झालेली 9. 4 चेंडू. विनायक बेडकर थोडेसे महाग ठरक आहेत. त्यांच्या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेले आहेत. आता बघूयात 2 चेंडू मध्ये. विकेट. नवनाथला माघार यावं लागेल. चौकार आलेले आहेत. आता बघूयात 2 चेंडू यांनी कमबॅक केलेलं आहे. जरी त्यांनी चौथ्या चेंडूवर चौकार खाल्ला असेल तरी त्यांनी 5 विकेट घेऊन आपल्या संघासाठी कमबॅक केलेला आहे. चला नेक्स्ट बॅट्समन जाऊ द्या. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. लास्ट चेंडू असेल. 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली 9 आणि 1 गडी बाद. नाईस फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय रवी यांनी. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात आणि षटक संपलेलं आहे. एका षटकानंतर 9 धावा 1 गडी बाद तलवडे संघाची. सेकंड पॉवर प्लेची ओव्हर घेऊन आले जुबेर.
बघूया विनायक दादा यांच्या पावला पाऊल टाकून ते ओव्हर टाकतात का. तशी त्यांची चांगली बॉलिंग आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन दिलेत विनायक दादांनी. ओ फटका फसलेला आहे. बघूया कॅच होते का कॅरी. ओ कॅच आउट विनायक दादांनी. ओ फटका फसलेला आहे. बघूया सॉरी 10 रन झालेले आहेत. नाही मी चाललो. जुबेरनी पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेतलेली संघासाठी. चांगली कामगिरी करतात ते. चांगले बॉलर आहेत. त्यांची स्टाईल हेअरस्टाईल पण हार्दिक पांड्यासारखी आहे. मोचवाडीचे हार्दिक पांड्या पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेऊन संघाला चांगल्या स्थितीमध्ये ठेवण्याचं काम करत आहेत. ओ कट लागून एक तर कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेवर समाधान मानावं लागेल तारोडा संघाला. आता स्ट्राईकला आहेत अक्षय आणि नॉन स्ट्राईकला आहेत आदिनाथ. अक्षयने मागील ओव्हरमध्ये चौकार मारून त्याचं अकाउंट ओपन केलं होतं. तर बघूया या चेंडूवर. ओ फटका भारी आहे आणि षटकार. 6 धावांसाठी षटकार गेलेला आहे. षटकारच्या साहाय्याने धाव संख्या झाली 17. अक्षय चांगली फलंदाजी करत आहेत संघासाठी. हो रिव्हर्स अटेंड केला आहे पण डॉट बॉल. सरळ बॅटिंग जर फटके येत असतील तर काही गरज नाही हे शॉट मारण्याची. पुन्हा डॉट बॉल. 1 बाउन्स दिलेल्या अंपायरांनी. 5 चेंडूचा खेळ झालेला आतापर्यंत. शेवटचा चेंडू असेल. बघूया या चेंडूवर काय रन येतात का अक्षयच्या बॅटमधून. वाईड बॉल. पंचांचा इशारा. वाईडच्या साह्याने धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली 18. बघा पंचांशी बोला समोर घ्या. लेग अंपरला बोलू नका. समोर अपील करा. नॉट आउट असतील अक्षय. 2 ओव्हरचा सामना संपलेला आहे आणि 2 ओव्हर नंतर तरोडे संघाची धाव संख्या आहे 18. चांगली बॉलिंग केली जुबेरने.
षटकार खाल्ल्यानं असं वाटलं होतं का तू बॅक टू बॅक अजून एक षटकार खाईल का काय, पण त्याने त्याच्या संघासाठी कमबॅक करून दिलेलं आहे. कारण त्याचा होम ग्राउंड आहे आणि इथंच प्रॅक्टिस करत असतात ते. चांगली बॉलिंग केली. आता स्ट्राईकला आहेत दीनानाथ आणि तिसरं षटक घेऊन आलेले आहेत करीम, सॉरी आदिनाथ, माय मिस्टेक, माफ करा. तिसरं षटक घेऊन आलेत मावळवाडी संघाकडून करीम. आणि पहिलाच चेंडू वाईट, पंचांचा इशारा. करीम यांनी पहिला चेंडू आपल्या व्हाईटने सुरुवात केलेली आहे. चांगला शॉट मारलेला आहे, एक टप्पा बेडकरांच्या हातात, सिंगल धावेवर समाधान. स्ट्राईकला आलेत अक्षय. शॉट एक पॉईंटला मारलेला फटका, एक बाउन्स, 2 बाउन्स. नाईस फिल्डिंग केलेली भाऊ राठोड यांनी आणि तिसरा कंप्लीट. आपल्या संघासाठी दिनेश राठोड यांनी एक रन वाचवलेला आहे. चांगली फिल्डिंग. वन शॉट, अंपायरचा इशारा आलेला आहे वन शॉट, म्हणजे या बॉलवर फक्त 2च धावा भेटतील. स्ट्राईकला आहेत आदिनाथ. ओ शॉर्ट पिच बॉलचा समाचार घेतला आणि षटकार, फटका भारी आहे. 6 रन धाव संख्येने संघाची धावसंख्या झालेली 28. आदिनाथ चांगला फटका होता. शॉर्ट बिलचा समाचार घेतला शॉर्ट पिच बॉलचा त्यांनी, चांगला फटका मारलाय. मनगडात तेवढी ताकद आहे आणि संघासाठी त्यांनी 6 रनचं योगदान दिलेलं आहे. आदिनाथ 3 चेंडू, डॉट बॉल सरलोपणे सिंगल काढलेले, चिकी सिंगल. आणि स्ट्राईकला अक्षय आलेले आहेत परत एकदा. बघूया आता करीमचे शेवटचे 2 बॉल असतील ओव्हरमधील. दोन चेंडू मध्ये धावसंख्या अक्षय, ओ डॉट बॉल. चेंडूने उचली घेतल्यामुळे काहीसा चेंडू फळीवर आलेला नाही अक्षयच्या. नाही शॉट कव्हरला शॉट मारलेला आहे. फिल्डर तिथे उपस्थित आहेत आणि एकच रनावर समाधान. कॉलिंग चांगली नाही बॅट्समॅन मध्ये, धावू का नको धावू त्याच्यामुळे त्यांचा एकच रन झालेला आहे. तिसरं षटक संपलेलं आहे आणि 3 षटकानंतर श्री गणेश तलवडे संघाची धावसंख्या झालेली आहे 30.
3 षटकाचा सामना झालेला आहे आणि 3 ओव्हर नंतर तलवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 30. आणि आता चौथं षटक घेऊन आले ते विनायक बेडकर. चांगला बॉल होता, ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू, डिफेंड केला अक्षय यांनी. अजून 5 चेंडू असतील शिल्लक. बघूया अक्षय या 5 चेंडूमध्ये किती धावा संघासाठी करत आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल घेतल्यात विनायक बेडकर सरांनी. चांगली बॉलिंग. पुन्हा ब्लॉकमध्ये टाकला चेंडू, सिंगल तर कंप्लीट झालेली आहे. पुन्हा 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग इकडे आहे त्यांची, कॉलिंग चांगली आहे. सर रेषेवर असेल तर मग शॉर्टच आहे. वन शॉट. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून या ओव्हरमधले. या चेंडूवर 2 धावा काढलेल्या आहेत अक्षय यांनी. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या पोचलेली आहे 33. आणि अक्षयच्या पारीचा अंत झालेला आहे. 29, 28, 27.
आहोत. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ नेरलपाडा आयोजित सिद्धिविनायक चषक 20-25 चे चित्तथरारक सामन्यांचा आनंद आपण घेत आहात. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोहाची वाडी बनाम तलवडे या दोन टीम मध्ये. सेकंड मॅचच्या टॉस साठी मी इन्व्हाइट करत आहोत वाकस वर्सेस दामत ही पुढची लढत आहे. दामत टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वाकस संघाच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी या ओव्हरमध्ये जर टॉस झाला नाही तर समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला पॅनलाइज करण्यात येईल अशी आयोजकांची कडक सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहे. पहिलं षटक बॉलिंग मार्कवर रुपेश विरले आलेले आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सोबतीनं करीम आलेत. पहिलं षटक 42चं टार्गेट आहे. 2 धावसंख्येची पॅनल्टी ती आपण पहिल्या षटकामध्ये ऍड करणार आहोत. हो, ऑफ ट्रॅक करण्यास सुरुवात केलेली आहे. एक्स्ट्रा बाउन्स वाईड बॉल पंचांचा इशारा येत असताना पंच राजेश भोईर सर इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये त्यांच्या समवेत अमित सोना सर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये. ॲज अ अंपायर व्हाईट बॉलनं सुरुवात झालेली 1 फॉर द ओव्हरचा इशारा देण्यात आलेला. स्ट्रायकिंग एंडला दिशान. पहिलं षटक बॅकफुटला जात ऑन साइडला सहजतेने टर्न करतात. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट होते. 1 रन या बॉलवरती मिळते. धावा फलकेचा श्री गणेशा. पुढील मॅचच्या टॉससाठी आम्ही वाकस टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. 2 धावा. धावा संख्या 2. डॉट बॉल. या क्रीडांगणावरती बऱ्याचशा धावा होताना आपण पाहिल्यात परंतु त्या छोट्या छोट्या धावा देखील डिफेंड होताना आपण पाहिलेल्या आहेत. ज्याप्रमाणेचा बॉलिंग अटॅक आहे तलवडे टीमकडे त्याप्रमाणेची पॉवर पॅक बॉलिंग जर केली तर या धावा देखील डिफेंड होऊ शकतात. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसत असताना पहिले षटक सुरू आहे. रुपेश विरले बॉलिंग करतात. लेफ्ट आर्म ओव्हर वेगवान टाकलेला खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला टर्न करतात. समीर डीप मध्ये. 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवर. 3 ऑन स्कोअर कार्ड. पहिलं षटक 3 चेंडूंमध्ये 3 धावा पुस्तकावरती लागलेला. 42 ओव्हरऑल टार्गेट ठेवण्यात आलेला. पाहू त्या धावा डिफेंड होतात की चेस. पहिलं षटक रुपेश टाकतो तलवडे टीम कडून. शॉट ऑफ गुडलेंथ ऑन साइडला टर्न करतात. गुडलेंथ वरती बरोबर मेरिट नुसार पिचिंग सुरू आहे सध्या तरी रुपेशची. 1 रन या बॉलवरती. 4 बॉलमध्ये 4 सिंगल. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे बॉलर रुपेश यांच्या वतीनं. सूर्य पहिलं षटक. लेफ्ट आर्म ओव्हर. रुपेश तयार. वेगवान टाकलेला लॉंग ऑफ मध्ये खेळाडू जज करतात. बरोबर चेतन कदाचित त्या ठिकाणी होते. चेक करत आहोत. षटकार पंचांचा इशारा आमच्या टेक्निकल रूम मधून येत आहे.
बॉडी बॅलन्स फार महत्वपूर्ण होता. सिक्सर पंचांचा इशारा आलेला. 6 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 10 या धावा संख्येवर. पहिलं षटक आहे रुपेश हातामध्ये. लॉंग ऑफला जेलची शक्यता होती. याच तर धावा रोकाच्या तलवडे टीमला जिंकण्यासाठी. एज लागलेली आहे पाठीमागे. कॅच इथून पकडण्यात आलेली. आदिनाथ होते डाऊन द बॉल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बसलेला 10 या धावा संख्येवरती. मोहाचवाडी टीमला पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होतं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या 42 चेस करत असताना 10 वरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण 2 धावा पॅनल्टीच्या त्या आपण ऍड करत आहोत. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये धावा पुस्तकावरती 12 लागलेले. चला दामद बनाम वाकस या दोन टीम मध्ये पुढील सामना. कबीर भाई टॉस करतात पुढील मॅचचा. चला टॉस आपण करत आहोत वाकस बनाम दामद या दोन टीम मध्ये. दामद संघानं टॉस जिंकलेला. नाणेफेकीचा कौल जिंकलेला. डिसिजन पेंडिंग आहे. पहिल्या षटकामध्ये आल्यात 12 धावा. 42 टार्गेट. विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 30 धावा संख्येची गरज आहे. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती समीर आलेले. एक कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर षटकार आला. 12 धावा पटलावरती पहिल्या षटकामध्ये लागलेल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये समीर आले. चला अधिकचा वर्ड घेऊ नका. सेकंड पॉवर प्ले. बोलो तयार. चांगल्या चेंडूने सुरुवात केलेली. पहिलं षटक प्रगतीपथावरती. नवीन फलंदाज भाऊ राठोड मैदानाच्या आतमध्ये. नेरळ प्रीमियर लीग याच क्रीडांगणावरती आपण बऱ्याचदा पाहिलेले. त्यामध्ये भाऊ नेहमी बरसलेला. ओव्हर द स्टम्प्स. शॉर्ट ऑफ समोर टाकला होता. समीर पोचलेले डाऊन द बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली झेल पकडत असताना फलंदाज बाद. बारा या धावसंख्येवरती दिशान परतलाय मैदानाच्या बाहेर. 42 टार्गेट. आतापर्यंत 12 विजयासाठी 30. नवीन फलंदाज जुबेर हवेत खेळलेत. लॉंग ऑन इन ऍक्शन. नवनाथ प्रयत्न अतिशय जबरदस्त होते. पाणी वगैरेची गरज असेल तर आपण निलेश या ठिकाणी पाहणी करा. गोलंदाज समीर पुन्हा एकदा तयार. होल ऑफ करतात. फटका जुबेरचा. वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
व पिच होता लॉफ्ट करत असताना जुबेरच्या बॅटमधून षटकार आलेला. 6च्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 20 वरती. 42चं टार्गेट, अजून 22. हो चांगला फटका, मिड ऑफला बीट केलेला. लॉंग ऑफ मध्ये नाहीये जवळपास खेळाडू. फायदा उचलत असताना आणखीन एक सुंदर चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 24 वरती. 24 ऑन स्कोर कार्ड. जुबेर बरसला मैदानाच्या आतमध्ये. आधी काऊ फेसला बरोबर षटकार डोकला, तर लॉंग ऑफला चौकार इथून येत असताना. टोटल 24-24. झालेल्या आहेत. गोल ऑफ करायचा होता, मोठी एज लागलेली आहे. प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज समीरच्या वतीनं बाद करण्यात आलेले जुबेरला धक्का दुसरा बसलेला मोचवडी टीमला. फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हर मध्ये 24 बनलेला. विजयासाठी आणखीन 22-20 या 18 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 18. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलेला दामट टीमने. दामट टीम आपला डिसिजन कळवा. अठरा चेंडूंमध्ये 18ची गरज आहे. 18 फ्रॉम 18. रन बॉल इक्वेशन. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलेल्या दामट टीमने. डिसिजन पेंडिंग आहे. हो चांगला टाकलेला. पंचांकडे लाऊड अपील. क्षेत्र सोडलेलं. बाऊन देखील. फलंदाज बाद. सतरा चेंडूंमध्ये विजयासाठी 18ची आवश्यकता. दूर ठेवलेला अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. नवीन फलंदाज महेश जातात. एक एक्स्ट्रा रन मिळते. इक्वेशन पुन्हा एकदा रन बॉल. 17 मध्ये 17. 25 जावा. रुपेश तयार. लेफ्ट आर्म ओव्हर. वेगवान टाकलेला. गुड लेंथ वरून बरोबर चेंडू टॉस केलेला. षटकार झालेली. जेल सुटल्याच्या नंतर गेलेला षटकार. जुबेरने 10 धावा 2 चेंडूमध्ये बनवल्या. त्याच कुठेतरी थोडाशा मागडा ठरत असताना तलवाडे संघाला या प्रमाणाचे समीरच्या विरोधामध्ये जुबेरने 2 चेंडूमध्ये 10 धावा संख्येचे 2 विध्वंसक फटके खेळले.
चांगला टाकलेला चेंडू आता लॉंग ऑफला ड्राईव्ह करतात. एक सिंगल कंप्लीट. चेतन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या 1च्या मदतीनं पुढे जाऊन पोहोचलेली ती 26. विजयासाठी 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 मध्ये 15 इथून बनवायच्यात. सोळाची गरज आहे 15 चेंडूंमध्ये. रुपेश तयार होतं. स्ट्रायकिंग एंडला विनायक बिडकर आहेत. खोला टाकलेला चेंडू. रन घेण्यासाठी सपशेल नकार दिलेला. डॉट बॉल. डॉट बॉल इथून फेकलेला. मोहाशीवाडी बनाम तलवडे या दोन टीम मध्ये पहिल्या सामन्याचा आनंद तुम्ही घेतात. नेक्स्ट मॅचचा टॉस दामट टीम शादाबने जिंकलेला टॉस आहे. डिसिजन पोचवा दामट टीम आपला. फुल टॉस. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. षटकार आलेला 6च्या मदतीनं. टोटल 32 वरती. विजयासाठी 10ची आता आवश्यकता राहिली आहे. हो चांगला टाकलेला. फटका त्याहून दर्जेदार. एक्स्ट्रा कव्हरला निघाला चेंडू. सिंगल. 1 रन या बॉलवरती मिळते. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतं. 3 ओव्हरमध्ये धावत संख्या 33 वरती. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 मध्ये आता विजयासाठी 9 धावत संख्येची गरज. 12 मध्ये 9. बारा बॉलमध्ये विजयासाठी 9ची गरज आहे. चेतन आलेत नवीन गोलंदाज. बारा चेंडूंमध्ये विजयासाठी 9 धावत संख्येची गरज. वेगवान लॉफ्ट करता डाऊन साइडला. मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक समीर पोचलेला डाऊन द बॉल. पकडली जेल फलंदाज बाद. 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 9. अकरा चेंडूंमध्ये विजयासाठी 9चं इक्वेशन बाकी राहिलेले. चेतन धुळे यांना पहिल्याच बॉलवरती सफलता. ते वेन आलेले आहेत. नवीन फलंदाज. स्क्वेअर ऑफ द विकेट काढलेले आहेत. निलेश पोहोचतात. एक कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. देवेन यांची विकेट धोक्यामध्ये. फलंदाज बाद.
टीम कॅप्टन शादाब दामत आपला डिसिजन कळवा. प्रतिस्पर्धी संघ आपल्या डिसिजनची वाट पाहतो, याची नोंद घ्या. फिल्डिंग, ओके, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला म्हणजे वाकस संघाला बॅटिंग करावी लागणार. नवीन फलंदाज सुरेश, नवीन फलंदाज. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मैदानाच्या बाहेर. 34 झालेले आहेत. 8 ची गरज आहे. बॉल बाकी आहेत 10 चेंडूंमध्ये 8. लॉफ करण्याचा प्रयत्न, हुक करतात ऑन साइडला. डीप फाईन लेगला निघालाय चेंडू. क्षेत्ररक्षक निलेश चांगली फोल्डिंग डीप मध्ये. विकेट किपर एंडला डिरेक्ट थ्रो होतोय. 2 धावा या बॉलवरती मिळतात. धावा संख्या 36 वरती. विजयासाठी आता 6 ची आवश्यकता राहिलेली आहे 9 चेंडूंमध्ये. गोलंदाज तयार. हो, चांगला टाकलेला आहे चेतन. बॅट अँड पॅड मधून निघाला डॉट बॉल. सुरेश स्ट्रायकिंग एंडला डॉट बॉल आलेला. इक्वेशन पुन्हा एकदा बदलत असताना 8 बॉलचा आता खेळ बाकी. 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 6 ची गरज आहे. 8 बॉलमध्ये 6 निर्णायक. 2 चेंडू, 1 विकेट, 1 डॉट बॉल. 6 मध्ये 6 राहतील. एकाच मोठा फटका मॅचच्या हवा पूर्णपणे बाहेर काढू शकतो सुरेश. गोलंदाज तयार. हो, चांगला टाकलेला. आणखीन एक डबल माइंडेड फटका होता कदाचित सुरेशचा. आणखीन एक डॉट फेकलेला. आता 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 6चं इक्वेशन. 7 बॉल 6. कंपल्सरी चेसिंग. इथून चेस डाऊन करावा लागतील धावा मोहाचेवाडी टीमला. 7 बॉलमध्ये 6चं इक्वेशन. छोट्या चुका झालेल्या तलवडी टीमच्या वतीने. त्याच अंतिम षटकामध्ये मागड्या परत पडत असताना 7 बॉलमध्ये आता विजयासाठी 6. शेवटचा अंतिम चेंडू भरपूर महत्वाचा दोन्ही टीमसाठी. यॉर्कर टाकलेला. टर्न करतात ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत नवनाथ. 1 कंप्लीट. 1च रन मिळत्या. 1च्या मदतीने टोटल पुढे जात असताना 37 वरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 5 धावा संख्येची गरज आहे. 6 मध्ये विजयासाठी 5. शेवटचं अंतिम षटक आता प्रगतीपथावरती. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 मध्ये विजयासाठी 5 ची गरज आहे. आदिनाथ आलेले बॉलिंग मार्कवरती अंतिम षटकामध्ये. 6 मध्ये 5. फिल्डिंग आपण पाहतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आता ठेवण्यात आलेला. इनफिल्ड मध्ये जवळपास गळीमध्ये शॉर्ट थर्ड मॅन ठेवण्यात आलेलं. फर्स्ट स्लिप नंतर लेग स्लिपला खेळाडू ठेवण्यात आलेला. पहिला वेगवान हवे ते चेंडू गॅप मध्ये गेलो. गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग समीरच्या वतीनं. परंतु त्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू पकडून स्ट्रायकिंग एंडला थ्रो होऊ शकला असता तर कदाचित विकेट येण्याची शक्यता होती. पहिल्या बॉलवर धावा 2 मिळतात. समीरची चांगली फिल्डिंग राहिलेली आहे. नक्की धावा रोखलेत आपल्या टीमसाठी. आता टोटल धावून पोहोचलेले 39 वरती. 5 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 3 धावा संख्येची गरज आहे. 5 बॉलमध्ये 3. वेगवान एज, टॉप एज,
विकेट किपर परेश डाऊन द बॉल पकडली बाद. 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. सात गेलेले आहेत. 8वा आणि 9वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी. 4 मध्ये आता विजयासाठी कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज. 4 बॉल मध्ये 3. वेगवान टाकलेला जवळपास. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 40 वरती. आता विजयासाठी 3 बॉलचा खेळ बाकी. 3 बॉल मध्ये 2. तीन चेंडूंमध्ये आता विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. अंतिम टप्प्यामध्ये आली मॅच. मगाशी देखील जसा उल्लेख केला इथून 100हून अधिक धावा होताना आपण पाहिलेल्या आहेत. परंतु याच कमी धावा ज्या ऑन पेपर छोट्या दिसतात त्या ऑन फील्ड मोठ्या होऊ शकतात. 3 बॉल मध्ये 2. वेगवान सॉफ्ट हँड पुश केलेला जेंटल पुश. 1 रन या बॉलवरती मिळते. श्रीमान प्रीतम दादा गोरी यांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती यावं. यांना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी होम थिएटर पुरस्कृत करण्यात आलेला आणि बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन यांच्यासाठी देखील सरप्राईज गिफ्ट साहेबांकडून आपल्यासाठी आलेले. त्या दिलदार पुरस्कर्त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. 2 बॉलचा खेळ बाकी. 2 चेंडूंमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. पेनल्टीच्या 2 धावा तलवडे संघाच्या त्याच कुठेतरी मागडा ठरत असताना 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 2 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची गरज. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 2 चेंडूमध्ये 1 रनची गरज आहे. 2 बॉल 1 धाव. अमरेला फिल्डिंग सेट करण्यात आलेली आहे. पुढे येऊन खेचून मारलेला समीर. ओ कॅच ड्रॉप. कॅच सुटलेली आहे आणि मास देखील सुटलेले. सामना जिंकलेला मोहाचीवाडी टीम. अभिनंदन टीम. चला दामट टीम फिल्डिंग साठी लगेचच मैदानाच्या आतमध्ये या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी. बॅटिंग करत असताना 7 बनवले. बॉलिंग करत असताना 2 षटकांचा स्पेल टाकत महत्वपूर्ण 2 विकेट घेणारे विनायक बिडकर ठरतात सामन्याचे